निर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याचा कालावधी हा 10 नोव्हेंबर 2025 ला सुरू होणार आहे. तो 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहणार आहे. त्याची वेळ सुद्धा आपल्याला कळवलेली आहे. 17 नोव्हेंबर 2025 ला 2 वाजेपर्यंत ते नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर वरील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचाही कालावधी आहे जो 10 तारीख ते 17 तारीख आहे. म्हणजे एकदा हे ऑनलाईन भरलेलं जे नॉमिनेशन आहे ते आपल्याला कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारण्याची प्रक्रिया आपण करणार आहोत. आणि यामध्ये रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही, ही एकच महत्वाची बाब नमूद करू इच्छितो. त्यानंतर जे प्राप्त झालेले नामनिर्देशनपत्र आहेत, जे नॉमिनेशन्स आहेत, त्यांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची जी डेडलाईन आहे ती 18/11/2025 आहे. त्यानंतर एकदा जे पात्र झालेले किंवा ज्यांचं नामनिर्देशनपत्र आपण वैध ठरवलेलं आहे त्यापैकी जर कोणाला काही माघार घ्यायची असेल तर त्यामध्ये अंतिम दिनांक हा 19/11/2025 ते 21/11/2025 असं 3 दिवसाची विंडो त्यामध्ये दिलेली आहे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास. जिथे अपील नसेल तिथे, जिथे काही अपील असेल तर त्या ठिकाणी ती मुदत ही 21 तारीख ते 25 तारीख अशी राहिली आहे. बंधन करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे. या कार्यालयामार्फत सर्व नगरपालिकाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी एकूण 12, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 12 व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी 12 अशा 36 अधिकाऱ्यांचे आम्ही आदेश कालच निर्गमित केलेले आहेत. यामध्ये काही ठिकाणी आम्ही जिथे आमच्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांची कमतरता आहे तिथे आम्ही काही तहसीलदारांना सुद्धा त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी बनवलेले. जात वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन करताना आवश्यक असून जर संबंधित सदस्यांकडे नामनिर्देशन करताना जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर स्क्रुटिनी करिता जात वैधता प्रमाणपत्र सादर केले की पोचपावती आवश्यक असणार आहे. तसेच सदस्य निवडून आल्यास त्या सदस्याला 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे हे बंधनकारक आहे अशा सूचना मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आहेत. अंतिम मतदार यादी नगरपालिकांमार्फत 31/10/2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मतदान केंद्रनीय मतदार यादी 7/11/2025 रोजी जे की आजच आहे ही आज आपली प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये खर्चाची मर्यादा ही यावेळेस थोडीशी रिवाईज झालेली आहे. ती मी आपल्याला सांगतो की अ वर्ग जर नगरपालिका असेल जी आपल्याकडे अचलपूर आहे त्यामध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे तर त्यांच्यासाठी 15 लाख रुपयाचा खर्चाची मर्यादा आहे व सदस्य पदासाठी 5 लाख रुपयांची. ब वर्ग नगरपालिकांसाठी 11,25,000 नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी 3,50,000. क वर्ग नगरपालिकेसाठी 7,50,000 नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी 2,50,000. नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 6 लाख व सदस्य पदासाठी 2,25,000 अशा पद्धतीची खर्च मर्यादा ही मान्य राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी घालून दिलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर सर्व पोलिंग बूथवर आपल्याकडे जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज असतात, ज्या अत्यावश्यक सोयी सुविधा आहेत ते सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे आपापल्या स्तरावर जे मनुष्यबळाबद्दलचे जे त्यांना आदेश करायचे आहेत, वेगवेगळे नोडल अधिकारी नेमायचे, त्याचे निर्णय ते घेतील. त्यामध्ये व 6/11/2025 रोजी जो नगर परिषद नगरपंचायत अध्यक्ष व सदस्य सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि निवडणुकीच्या टप्पानिहाय जी टाइमलाईन आहे ती पण मी आपल्या समोर प्रेस नोटच्या माध्यमातून ठेवलेली आहे. निर्देशन केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या तारखेपासून 3 दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपीलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावे. ही जी सूचना आपल्याला मान्य राज्य निवडणूक आयोगाची आहे त्यासाठी आपण असं खाली सूचना निर्गमित करतो आहे की अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर 3ऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक 25/11 पर्यंत या सर्व बाबींवर निर्णय त्या ठिकाणी झाला पाहिजे. 25/11 ही सर्व भले अपील असो किंवा नसो 25/11 ही आपली शेवटची तारीख त्यामध्ये राहणार आहे. त्यानंतर जेव्हा 25/11ला आपले कॅन्डिडेट्स फायनल होतील त्याच्यानंतर 26 तारखेला आपण त्यांना निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा
26 तारीख आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक जो आहे तो आपला 2 डिसेंबर 2025 असा आहे. त्यामध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजल्यापर्यंतचं मतदान आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की जेव्हा 5:30 वाजता आपण त्या ठिकाणी मतदान जो आपलं केंद्र आहे त्या प्रिमाइसेसला क्लोज करत असतो, पण त्या प्रिमाइसेसच्या मध्ये आलेले सर्व जे मतदार आहेत त्यांना आपण मतदानाचा हक्क भले किती उशीर का होईल. आता आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत होतो, काही ठिकाणी आम्हाला फीडबॅक आला की रात्री 8-9 वाजेपर्यंत आपली मतदानाची प्रक्रिया काही पोलिंग बूथवर चालली. काही कारण असो एकदा कोणी प्रिमाइसेसच्या मध्ये 5:30 पर्यंत आला असेल त्याला आपण मतदानाचा हक्क त्या ठिकाणी त्यांचा बजावायला बजू दिला जाणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबरला जे मतदान होणार आहे त्याची जी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा दिनांक माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 3 डिसेंबरचा आहे. म्हणजे अगदी पुढच्याच दिवशी आपलं सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया आपण चालू करू आणि अंतिमतः शासन राजपत्रामध्ये आपला जो निकाल जाहीर करतो आपण आणि तिथून मग ती बॉडी अस्तित्वात आली आपण असं त्या पद्धतीने म्हणत असतो. त्याची तारीख आपण 10 डिसेंबर पूर्वी कलम 19 मधील तरतुदीनुसार असं आपण त्या ठिकाणी हा शेड्यूल एकंदरीत बनवलेला आहे. आताच आम्ही आमचे सर्व जे सर्वांना नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं मी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषद बोलवण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्याकडे अमरावती जिल्ह्यामध्ये जे 10 नगर परिषदा व 2 नगरपंचायत याचे जे इलेक्शन राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आपल्याकडे जे लागलेले आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती देणे आणि आपल्या मार्फत सर्व आपल्या जिल्ह्यातले सर्व जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषदा व 4 नगरपंचायती अस्तित्वात आहेत. त्यापैकी तिवसा व भातकुली ह्या नगरपंचायतींची टर्म आताही आहे. या 2च्या व्यतिरिक्त ज्या 12 त्या ठिकाणी आपल्याकडे नगरपंचायती आहेत, 10 नगर परिषदा 2 नगरपंचायती यासाठीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची घोषणा माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नगर परिषदा ज्या 10 आहेत त्यांची नाव पुढील प्रमाणे आहेत: अचलपूर, अंजनगाव सुरजी, वरुड, दर्यापूर, मोर्शी, चिखलदरा, शेंदुर्जना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व ज्या 2 नगरपंचायती ज्या जिथे इलेक्शन होऊ घातलेले आहेत त्यांची नावं धारणी आहे आणि नांदगाव फलटेश्वर. नगर निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, सर्व जे SDO तहसीलदार आहेत, सर्व पोलीस स्टेशनचे इंचार्ज, सर्व SDPO आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीफ ऑफिसर आहेत की जे खरं तर हे सर्व निवडणूक ज्यांच्या कार्यक्षेत्रात पार पडते. असं मी आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्ही आता जॉईंटली VC घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्था असो किंवा आपल्या ही इलेक्शन पूर्णपणे व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग असो किंवा कुठे काही समस्या उद्भवल्यास कशा पद्धतीने अप्रोच करणे, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे, त्याच्यानंतर काही जे आंतरराज्य आपले बॉर्डर्स आहेत तिथे आपले बैठे पथक ठेवणे, आवश्यकता असल्यास काही आंतरजिल्ह्याचे बॉर्डर्स आहेत तिथे सुद्धा बैठे पथक ठेवणे, त्याच्यानंतर काउंटिंग म्हणजे पूर्ण मतदान प्रक्रियेपासून ते काउंटिंग पर्यंत सर्व बाबतीतले ट्रेनिंग्स घेणे, अशा सर्व प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि याची सुद्धा कल्पना सर्वांना देण्यात आलेली आहे की विधानसभा आणि लोकसभा या ज्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या अनेक पटीने खूप म्हणतो त्याला फिअर्सली ह्या लढवल्या जातात. एक मताचं महत्त्व या निवडणुकीमध्ये जेवढं असतं तेवढं कुठल्याच निवडणुकांमध्ये नसते. त्यामुळे अतिशय संवेदनशीलपणे अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन राखून अनेक विभागाचं याच्यामध्ये महत्त्वाचं कोऑर्डिनेशन राहणार आहे. हे सर्व कोऑर्डिनेशन ठेवून आणि निर्भय वातावरणात तसेच स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करीत ही निवडणूक पार पाडावी यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत. आणि आपल्या मार्फतही मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की आता हा निवडणूक कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे, सोबतच आदर्श आचारसंहिता सुद्धा जाहीर झालेली आहे. आणि ही आदर्श आचारसंहिता ही सर्वांवरच त्या ठिकाणी लागू असते आणि त्यामुळं आदर्श आचारसंहितेचं पालन होण्यासाठी आम्ही इव्हन जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या सुद्धा बैठका घेतो आहे.
आणि त्यांना सिंगल विंडो सिस्टीम आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय की जेणेकरून वेगवेगळ्या परवानगी आहेत, मग साधं पोस्टर लावण्याची परवानगी असो, कुठे रॅली काढण्याची परवानगी असो किंवा कुठलीही परवानगी असो, ती त्यांना इझिली त्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था आपण करतो, जेणेकरून त्यांना विदाऊट परमिशन काही करून आदर्श आचारसंहितेचा कुठे भंग होणार नाही त्यांच्याकडून, याची सुद्धा आपण दक्षता घेतो आहे. आणि जर एकंदरीत कायदा सुव्यवस्था आणि काही शस्त्रे जमा करण्याच्या बाबतीत आम्ही काही निर्णय घेतलाय, तर मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की त्यांनी 1-2 मिनिटांमध्ये त्यांचे काही मुद्दे असतील ते आपल्या समोर. माननीय कलेक्टर साहेबांनी जसं ब्रीफिंग केलेली आहे त्याप्रमाणे ते जे आताचे जे इलेक्शन आहेत ते पूर्णपणे अमरावती ग्रामीण पोलीस यांचे वीकली इलेक्शन आहे. तसा मी इन्स्ट्रक्शन जे आहे SDPO आणि सगळे PSO सांगितलेली आहे, ज्यांच्या हद्दीतला ते इलेक्शन होणार त्यांना पण आणि इतर अधिकाऱ्यांना पण ब्रीफ केलेली आहे. पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते रेव्हेन्यू आणि इतर संबंधित इलेक्शन ऑफिशियल्स सोबत समन्वय ठेवून ते पूर्ण इलेक्शन प्रोसेसला आम्ही आमची जबाबदारी जी आहे पार पाडणार. आणि सोबत आमची काही महत्वपूर्ण इम्पॉर्टंट जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं ते इलेक्शन ऑलमोस्ट 10 वर्ष नंतर होत आहे, तर ऑब्विसली फिअर्सली ते उमेदवार जे आहे ते कंटेस्ट करण्याची शक्यता आहे. तर ऑब्विसली त्या कारणावर लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूज ते येऊ शकतो. तसा आम्ही आमच्या स्तरावर प्रिपेअर्ड आहे आणि जे काही इश्यू आहे तसा आम्ही ऍड्रेस करणार. सोबत इलेक्शन रिलेटेड जे काही मॅनपॉवरची गरज आहे ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ ऑनरेबल स्टेट इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन ऑफिशियल्स, जिल्ह्याचे जे इलेक्शन ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडून पोलीस डिपार्टमेंट कडून जे मागणी येणार आहे त्याप्रमाणे आम्ही DG ऑफिसला रिक्वेस्ट करणार ऍडिशनल मॅनपॉवरसाठी आणि आय एम शुअर तसं आम्हाला मॅनपॉवर पण भेटणार. अँड फोर्सिंग जे येणार कालावधी आहे आम्हाला काही असं वाटत नाही की काही इश्यू होणार आहे. अँड थ्रू दिस कॉन्फरन्स रिक्वेस्ट सगळे नागरिकांना मी आवाहन पण करतो आणि विनंती पण करतो की जे इलेक्शन आहे ते शांततापणे फेअर आणि ट्रान्सपरंट प्रमाणे पार पाडायची आहे. ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. एकूण सदस्य संख्या जिथे विषम येत असल्यास एक प्रभाग आपण 3चा सदस्याचा केलेला आहे. 3 सदस्याचा एक प्रभाग अचलपूर व दर्यापूर या नगरपंचायतीमध्ये आहे आणि एक सदस्य या नगरपंचायतीमध्ये एक सदस्य रचना असून आदेशानुसार 17 सदस्य ठरवण्यात आलेले आहे. एकूण 12 नगर परिषदा नगरपंचायती जिथे आपल्याकडे इलेक्शन होणार आहे यामध्ये एकूण लोकसंख्या आपली 2011च्या जनगणनेनुसार 4,10,733 आहे. एकूण प्रभाग संख्या 155 आणि यामध्ये एकूण 421 मतदान केंद्र जे पोलिंग बूथ आहेत त्याचं आपण नियोजन केलेलं आहे. या सर्व 421 जे पोलिंग बूथ आहेत यामध्ये आपण काही स्पेअर त्या ठिकाणी आपल्याकडे ठेवत असतो, जे आपले कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आहेत. त्यामुळं 421 मतदान केंद्रांना आपल्याला 421 कंट्रोल युनिट जरी लागत असले तरी आपण काही स्पेअर ठेवून 463 मतदान कंट्रोल युनिटचं नियोजन केलेलं आहे. आणि सोबत बॅलेट युनिट हे आपण 2 पटीमध्ये आपण नियोजन करत असतो, त्यामुळे 926 बॅलेट युनिटचं आपण नियोजन केलेलं आहे. आधी मी आपल्याला लोकसंख्या सांगितली, आता मतदाराबद्दल सांगतो की एकूण 3,59,056 एवढे मतदार या 12 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये आहेत. पुरुष व स्त्री मतदारांची संख्या 1,80,015 आणि 1,79,032 एवढी अनुक्रमे आहे. आणि एकूण निवडून द्यायचे अध्यक्षपद 12, एकूण निवडून द्यायचे नगरसेवक सदस्य 278, त्यापैकी महिला नगरसेविका हे आपल्या 141, त्यापैकी अनुसूचित जातीचे 36, त्यापैकी महिला सदस्य 22, अनुसूचित जमातीसाठी एकूण आरक्षित 20, त्यापैकी महिला सदस्य 11, एकूण नागरिकांचा मागास प्रवर्गामधील सदस्य 74, त्यापैकी एकूण महिला सदस्य 42, एकूण सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य 148, त्यापैकी महिला सदस्य 66 अशी ही एकंदरीत निवडून दिल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या आहे.
माननीय आयोगांच्या आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपलं ऐकलं असेल की दुबार किंवा अधिक वेळा मतदार नोंदणी असल्यास त्याला स्टार मार्क करण्याचं आपल्याला सूचना आहेत, ते आपण इथे फॉलो करणार आहे. आणि याबद्दल अंतिम मतदार यादीमध्ये सुद्धा तशी नोंद घेण्यात येणार आहे. अशा मतदार याद्याकडून प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस एकाच ठिकाणी मतदान केल्याचं प्रमाणपत्र सुद्धा आपण त्यामध्ये घेणार आहोत.